हॅलो फ्रेंड्स, तर चला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे माझं 5 ते रात्रीपर्यंतचे रुटीन। तर रात्री 11-12 वाजता झोपायला। तर 5 वाजता सगळ्यात आधी मी दूध गरम करते। आज मी फ्रीजमधून पिशवी बाहेर काढली आहे, पण नेहमी फ्रीजमधूनच काढते असं नाही। आज लवकर संपलं होतं दूध, त्यामुळे मग फ्रीजमधून पिशवी काढून नवीन दूध गरम करते। दररोज जे कुठलं पहिलं दूध असेल तर ते गरम केलं जातं आणि मग जर घरी कोणी असेल तर त्यांना चहा केला जातो, पण आम्ही तर चहा घेत नाहीत, त्यामुळे मग मी चहा बनवत नाही। टियालाच आमच्या दूध लागतं किंवा मग मला जर घ्यायचं असेल तर थोडंसं मी दूध घेत असते। त्यानंतर सगळेच जण जे करतात तर ते म्हणजे घरातली थोडीफार आवराआवरी करावी लागते। तर बघू शकता तुम्ही आमच्या सोफ्याची काय अवस्था झाली, आणि दिवसभर आमच्या सोफ्याची अशीच अवस्था असते, कारण सकाळपासून दिवसभर टिया बेबी किंवा आम्ही हॉलमध्येच बसतो। तर टियानं हॉलमध्ये सगळंच तिचं जे काही छोटे मोठे टॉयज असतात ते आणते आणि सारखं बसत असते, परत घसरत असते आणि अशा पद्धतीने त्याचं खेळणं चालू असतं। मग खाताना पण तिथे बसून कधी कधी खाणार, त्यामुळे मग काही थोडंफार सांडणार असं चालूच असतं। तर मग मी हे 3-4 वाजता तिने सगळं हे खाल्लं होतं आणि थोडंसं सांडलं होतं, तर म्हटलं आता असं पण आवरायचं आहे। तर 5 वाजताच मग मी हे सगळं आवरायला घेतले आणि 5 वाजता मी सगळं क्लीन करते, म्हणजे तेच की घरातली सगळीच आवराआवरी। सकाळी पण आपण एकदा आवरून घेतो, पण 5 वाजता पण परत या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात। आणि सोफ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर सोफ्याचं तर सारखंच करावं लागतं, कधी पण 5-5 मिनिटाला जरी म्हटलं तरी काही हरकत नाही। पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी आज मी थोडंसं राहू दिलं तसंच, जेणेकरून माझी साफसफाई परत एकदा होईल चांगली आणि तुम्हाला पण कळेल की किती लहान मुलं घाण करतात ते। तर अशा प्रकारे दुपारी मी साफसफाई करत असते, म्हणजे झाडून काढते। आणि आमची टिया नुकतीच बाहेर गेली होती एक 10-15 मिनिटांसाठी तिच्या मामासोबत। तर ती बाहेरून आली, तिची चप्पल वगैरे तिने काढून ठेवली आहे। ती नसेल तर थोडंसं घरामध्ये आवरायला पण सोपं जातं, पण जेव्हा ती असेल ना तर खूप प्रॉब्लेम्स होतात, जसं की आता तुम्हाला समोर दिसत आहे। आणि आता सध्या तिचं कसं आहे की मी ज्या काही गोष्टी करते त्या तिला करायलाच पाहिजेत, किंवा त्याला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट येतो असं म्हणता येईल। तर तिला वाटतं की हे काय असतं आणि मग ही मम्मी करते तर मी का नाही, म्हणून ती अशा पद्धतीने करत असते। तर तिला मग हँडल करतच सगळ्या गोष्टी कराव्या लागतात। या टायमिंगला मी सगळीच घरं परत एकदा झाडून घेत असते 5 वाजता। जसं की म्हणतात की संध्याकाळी नंतर लक्ष्मी येते, त्याच्या आधीच मग घरं झाडून घेतली पाहिजेत, म्हणून मग मी किचन पण आता झाडून घेत आहे। तर किचनचं पण तिने आज ट्रॉलीच इकडे साईडला घेतली होती आणि कांदे वगैरे इकडे तिकडे खेळत होती कांद्यांसोबत। थोडा वेळ मग तिने त्याचा पाचोळा वगैरे पण इकडे तिकडे फेकला होता, तर त्यामुळे ते पाचोळा पण तुम्हाला दिसत असेल। तर 4 वाजताच ती अशा प्रकारे खेळत होती आणि ट्रॉली कसं खालीच अलीकडच्या साईडला, आणि बाकीचं पण सामान तुम्ही पाहू शकता किचनमध्ये सगळं तिच्या हाताला येईल असंच आहे। आणि जरी एखादी गोष्ट हाताला येत नसेल तर ती आता सध्या काय करते की स्टूलवर चढते आणि स्टूलवर चढून किचन ओट्यावरील पण काही गोष्टी घेते। दुसरं पाहायला गेलं तर दुसरीकडे पण असं काही उंच नाही आहे की जिथे मी काही गोष्टी ठेवू शकते। तर हॉल आणि किचनमधलं झाडून काढल्यानंतर माझं दूध पण इथे गरम झालेलं आहे, तर दूध मी इथे बंद करून झाकून ठेवलं। आणि दुधाकडे पण लक्ष असतं, असं नाही की मग झाडूनच काढते आणि तिकडेच बसते, तिकडे पण लक्ष ठेवावंच लागतं। त्यानंतर म्हटलं तर मग कपडे वगैरे काढायचे असतात। 5 वाजेपर्यंत सगळे कपडे आरामात सुकले जातात, तर सगळेच कपडे मग मी इथून आतमध्ये घेऊन जाते। त्यानंतर मग मी इथे सगळे कपडे चेअरवर ठेवत असते आणि भरपूर कपडे दिसत असतील, कारण काही एक्स्ट्रा कपडे पण धुतले होते, असं नाही की डेली एवढेच कपडे पडतात। ज्या दिवशी म्हणजे मी शूट करायला घेतले त्या दिवशी थोडे एक्स्ट्रा कपडे होते, त्यानंतर बेडशीट वगैरे असं काही होतं। तर बघा तुम्ही, प्रत्येक कामामध्ये ती माझ्यासोबतच असते आणि घरात दुसरं कोणी नसल्यामुळे पण मग मुलं जी कोणी व्यक्ती असेल ना त्यांच्यासोबतच असतात। आणि ही टिया तर आमची सध्या तर तिचं असंच आहे, म्हणून तर म्हटलं मी तुम्हाला की माझ्या मुलीसोबतचं मी रुटीन शेअर करते की आमचं रुटीन कसं असतं ते। आणि इथे ती म्हटली की नाही माझ्याकडे कॅमेरा पाहिजे, त्यामुळे तिने स्वतःच तिच्याकडे फिरवून ठेवला आणि मम्मी नाही दिसली पाहिजे असं केलं तिने। तर ती पण बघा पॅन्ट सरळ करून घडी घालत आहे। तर अशा प्रकारे मग इथे सगळ्या कपड्यांच्या वगैरे घड्या घातल्या जातात। तसं तर बरेच दिवसांपासून मला रुटीन शेअर करायचं होतं, पण हिच्या एकटीचंच करायचं होतं की म्हणजे डेली रुटीन नाही की ही काय करते, पण आता तिचं रुटीन पण थोडंसं चेंज झालं, कारण मुलं जशी जशी मोठी होतात तर तसं तसं त्यांचं रुटीन थोडं थोडं चेंज होतच जातं। तर बघा कपडेसुद्धा ठेवताना मी कपडे ठेवलेत तर तिला पण कपडे ठेवायला पाहिजे।
त्यानंतर मग सगळं बेडशीट वगैरे झटकून घेत असते आणि पूर्ण रूम झाडून काढली जाते। तर ड्रेसिंग टेबलच्या समोर पण थोडासा पसारा होतो, कारण ती कसं आहे, जसं मी म्हटलं की प्रत्येक गोष्टच घेते आणि लहान मुलं असले की घरात काही ना काही गोष्टी नेहमी पसारा होत असतो। तर इथं हे पूर्ण हालत आहे, कारण ती बघा इथे तुम्हाला दिसत असेल की उड्या मारत होती आणि तिला खूप म्हणजे खूपच उड्या मारायला आवडतं। इथे मी आता पूर्ण रूम झाडून घेतलेली आहे आणि इथे पण थोडाफार कचरा झाला होता, का बेडशीट वगैरे झटकल्यानंतर मग छोट्या मोठ्या गोष्टी पडतात आणि कॉट खाली पण काही काही थोडं जाते, पण ते प्रॉपरली काढता येत नाही तेवढं, पण तरी पण मी थोडाफार काढण्याचा प्रयत्न करत असते। कॉटवरती जाताना पाय पुसून जावेत म्हणून मी इथे पण एक टाकलेलं आहे, कारण ही कसं करते की मग खूप पाय इकडे तिकडे कधी कधी किचनमधले हे डायरेक्टली वरती येते, म्हणून मग तिथे तसं ठेवलेलं आहे। तर अशा प्रकारे मग बेडरूममधलं पण झाडून घेते आणि अजून एक बेडरूम आहे, पण तिथलं मी तुमच्यासोबत शेअर नाही केलेलं, तिथलं पण नंतर मी कधीतरी करीनच। कधी कधी क्लिनिंग करताना तिथली पण रूम मी शेअर करतच असते। त्यानंतरचं काम म्हणजे आता पूर्ण घर तर आपलं आवरून झाले, क्लिनिंग झाली आहे आणि असं करत करत मग 6 वाजतात, 1 तास जातो पूर्ण सगळी आवराआवरी करायला, झाडून काढणे, कपडे घडे घालून ठेवणे काढून, असं करत करत त्यानंतर मग आमचा 1 तास गेल्यानंतर मग 6 वाजलेले असतात आणि 6 साडेसहाच्या टायमिंगच्या दरम्यान मी इथे देवाला दिवा लावून अगरबत्ती लावत असते आणि तिला पण घेऊन बसत असते, जेणेकरून तिला पण सवय व्हावी आणि माहीत व्हावी की कशा काय गोष्टी असतात। आमचं जे अगरबत्तीचं स्टँड आहे ते तिने आज कुठे टाकलं होतं की ते काही मला नाही सापडलं, म्हणून मी अगरबत्ती साईडला तिथेच ठेवली। पाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी। चेअरवर ठेव, तशाच बस, चेअरवर ठेव, बस बस बस, चेअरवर ठेव, चेअरवर। हां थँक्यू। तर मी इथे तिने व्यवस्थित ठेवलं नव्हतं आसन, त्यामुळे मी व्यवस्थित ठेवलं, पण तिला पण काही गोष्टी माहीत असाव्यात आणि सवय असावी म्हणून तिला सांगितलं होतं की तू व्यवस्थित ठेवून दे टिया। कुठे चालली तू? स्कूलमध्ये। आवडते का तुला स्कूल? बर जा, बाय। इथं असते का स्कूल? बसा मग स्कूलमध्ये। मी आज हरभऱ्याची भाजी बनवणार होते, तर त्यासाठी मग मी सकाळीच आज हरभरे भिजू घातले होते आणि त्यानंतर मी इथे कुकरमध्ये शिजवून घेत आहे, जेणेकरून भाजी चांगली व्हावी। तर जसं की तुम्ही पाहिले, दिवा लावल्यानंतर तिला शुभंकरोती म्हणायला सांगितली आणि त्यानंतर ती म्हटली की मम्मी तू पण म्हण, मी तुझा व्हिडिओ करते। तर त्यामुळे मी तिथे बसले होते, पण तिने स्टार्टिंगला व्हिडिओ नाही सुरुवात केली, जेव्हा माझा एंड झाला तेव्हा तिने व्हिडिओला स्टार्ट केली, त्यामुळे तुम्हाला तेवढं तरी पाहायला मिळाले। आणि असं मग आमचं रुटीन असतं, तिला पण ज्या गोष्टी माझ्यासोबत काही करायच्या असतील त्या मला कराव्याच लागतात आणि व्हिडिओ आणि फोटो बाबतीत तर सध्या तसंच झालं आहे आमचं, ती जसं म्हणते की तसं मग करावं लागतं। तर आता इथं कुकर माझा लावलाय, तोपर्यंत मग इकडे जी काही थोडीफार भांडी होती, चहा वगैरे घेतलेली, तर ती मी इथे घासून ठेवत आहे। तर हे दिवा अगरबत्ती या सगळ्या गोष्टींमध्ये अर्धा तास जातो। तर त्यानंतर मग मी 6:30 वाजता स्वयंपाक बनवायला सुरुवात करते, कारण माझा भाऊ पण माझ्यासोबत असतो आणि त्याला मग 7:15 7:30पर्यंत जेवण लागतं। तर 1 तासामध्ये माझा स्वयंपाक बनवून होतो, कारण जी काही तयारी असेल ती मी आधीच करते आणि 3 ते 4 माणसांचा स्वयंपाक असतो, तर काही जास्त पण नसतो, म्हणजे प्रत्येक वेळेला मी भात वगैरे वरण वगैरे रात्री करते असं काही नसतं। आमच्याकडे रात्रीचं जेवण म्हटलं तर भाकरी भाजी किंवा मग भात वरण किंवा कधी खिचडी किंवा मग कधीतरीच असतं की भाकरी भाजी आणि त्यासोबत रस्सा भाजी जर असेल तर मग थोडासा भात वगैरे, नाहीतर जास्त करून मग भाकरी आणि भाजीच मी बनवत असते। तर आज पण मग सेम तसंच, फक्त भाकरी आणि भाजीच बनवणार आहे। तर इकडे मी आता सगळी स्वयंपाकाला तयारी सुरू केली आहे। कांदा टोमॅटो कट करून घेतलाय आणि अद्रक लसूणची पेस्ट पण टाकायची होती, त्यानंतर कोथिंबीर वगैरे सगळं फ्रीजमधून काढून घेते आणि या सगळ्या गोष्टी मग मी आता कांदा आणि
टोमॅटो फ्राय करून घेतला आहे, तर तो बारीक करून घ्यायचा। तर इथे मग मी त्यासाठी कांदा टोमॅटो कट करून घेतला आणि कढईमध्ये बारीक करून घेत आहे। त्यानंतर कोथिंबीर वगैरे धुवून घेतली आणि नंतर मग मध्ये मध्ये एखाद्या वेळेस कोणाचा कॉल आला तर मग फोनवरती पण बोलावं लागतं। तर इकडे बघा टिया बेबी आमची तुम्हाला दिसत असेल की स्टडी करत आहे। तर तिची स्टडी म्हणजे तिचे जे काही नोटबुक आहेत आम्हीच आणलेली, तर ती मग घेऊन बसत असते, पाहते कधी कधी मूड आला तर, किंवा मग खेळत असते। तर यावेळेला तिचं चालू होतं आणि माझ्या पप्पांचा इथे कॉल आलेला होता, तर मी तिला पण दिलं की तुला बोलायचे का बोल म्हणून, पण ती काय नाही बोलली। त्यानंतर मग असं बोलत बोलत थोडाफार वेळ गेल्यानंतर मग इथे माझं आता कुकर पण चालू होतं। तर मी तिथं कुकर त्यातले हरभरे काढून घेतले, गरम पाणी टाकून दिलं, कारण आता भाजी बनवायची होती। इकडे कांदा टोमॅटो पण फ्राय करून थंड झाला होता। तर आता मिक्सरमधून मी ह्याची बारीक प्युरी करून घेणार आहे आणि त्यानंतर मग भाजी बनवणार आहे। तर भाजी जेव्हा एकीकडे टाकली शिजायला, तर एका साईडला भाकरी होतात। तर अशा प्रकारे मग मी स्वयंपाक बनवत असते। तर आता हे पण मिक्सरमधून बारीक करून घेते। जेव्हा माझ्याकडे अद्रक लसूणची पेस्ट असते तर मी तेव्हा डायरेक्टली टाकत असते, पण अद्रक लसूणची पेस्ट नव्हती, म्हणजे होती पण मीच नाही टाकली कारण लसूण ऑलरेडी सोललेला होता, तर मग मी लसूणच डायरेक्टली टाकला। तर बघा ही चालामध्येच मूड आणि परत वरती आली। तर असं असते, प्रत्येक कामात असते मध्ये मध्ये, जसं म्हटलं होतं, आणि सेम बघा तसंच झाले सुद्धा। तर अशा प्रकारे मी सगळी भाजीची तयारी करून घेतली आहे आणि आता मी इथे भाजी बनवणार आहे। तर भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी कढई घेतली, कढईमध्ये तेल गरम करायला टाकलं आणि त्यामध्ये जी प्युरी बनवली होती तर ती टाकली। जसं की म्हटलं, अद्रक लसूणची जर पेस्ट असेल तर डायरेक्टली यामध्ये टाकायची, पण मी नाही टाकली कारण लसूण यामध्ये ऑलरेडी घातला होता आणि तो मग बारीक झाला सुद्धा। आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून चांगलं शिजवायला पण ठेवलं। चांगलं शिजल्यानंतर त्यानंतर मग आपले जे मसाले आहेत आणि मीठ ते घातलं। तर मसाल्यामध्ये मी लाल तिखट घातलेलं आहे, त्यानंतर गरम मसाला घातला आहे, थोडीशी धणे जिरे पूड घातली आणि बस, बाकी काही नाही, मीठ घातलं चवीनुसार। तर हे सगळं घालून झाल्यावर तोपर्यंत भाजी थोडीशी शिजत आलेलीच होती आणि यामध्ये मग मी जे हरभरे होते तर ते घातले आणि थोडेसे हरभरे शिल्लक होते तर मी थोडेसे ठेवले। नंतर जर कोणाला चना चाट वगैरे खायची असेल तर त्यासाठी, कारण खूप जास्त मी थोडे शिजवले होते, कारण जास्त पण यांना भाजीमध्ये नाही आवडत, थोडीशी पातळच भाजी पण करावी लागते। हरभऱ्याची भाजी जास्त घट्ट नाही आवडत, त्यामुळे मग मी असं केलं होतं। आणि घरच्यांच्या आवडीनुसार करावं लागतं, ज्याला जसं खायचं असतं त्या पद्धतीने मग चालू असतं। तर आता पलीकडच्या साईडला माझी भाजी शिजते, तोपर्यंत मी आता इकडे आम्हाला लागतील तेवढ्या मी भाकरी करून घेते पटपट। तर भाकरी करताना माझ्याकडे भाकरीचं पण मोठं ताट आहे, पण मला ते काही लागत नाही जास्त, कारण हे जे ताट तुम्हाला दिसतंय तर ते पण चांगलं मोठं आहे आणि यामध्ये भाकरी आरामात होते। तर त्यामुळे मग मी याच ताटाचा वापर करते आणि भाकरी बनवत असते। तर अशा प्रकारे भाकरी आणि भाजी आपली तयार झालेली आहे आणि इकडे आमचा मामा पण आलेला आहे, त्याला पण आता जेवायचा म्हणजे टायमिंग झाला आहे। तर आता 1-2 भाकरी अजून टाकायच्या बाकी आहेत। तर त्या पण भाकरी झाल्या की तोपर्यंत आता 7:30 वाजतात आणि अशा प्रकारे मग आमचं 7:30 पर्यंतचं रुटीन असतं। जसं की म्हटलं मग अशी मध्ये फोन वगैरे येतात किंवा मग मध्ये मध्ये टिया येते, तर असं पाहत पाहत आमचा वेळ जातोच, कारण एवढ्या अशा स्वयंपाकाला खरं तर जास्त वेळ लागत नाही, पण या सगळ्या गोष्टींमुळे आपला वेळ जातो। तर बघा इथं मस्त अशी आपली गरमागरम भाजी तयार आहे, चण्यांची, चणे पण म्हणतात याला आणि हरभरे पण, तुम्ही काय म्हणतात ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा। तर मस्त गरमागरम भाजी आणि भाकरी खायला या तुम्ही पण।
तर तुम्ही पाहिले की ती डान्स करत होती. मग असं गाणे वगैरे लावले की ती कधी कधी मग डान्स पण करते मूड असेल तर. ती म्हटली की मम्मी मला भाकरी खायची आहे, म्हणून मग तिला इथे भाकरी थोडंसं त्याला तूप आणि मीठ लावून दिलं. तर इकडे माझ्या सगळ्या भाकरी पण करून झाल्यात. मस्त अशी भाकरी फुगली होती. सगळा स्वयंपाक 7:30 पावणे 8 झाल्यानंतर मग टिया तिकडे मोबाईल बघत बसली आणि मी इकडे माझी सिरियल पाहत होते. मी एकच सिरियल पाहते, ती म्हणजे मी सिंधुताई सपकाळ. तसं तर मी जास्त काही टी व्हीवर पाहत नाही, कारण तेवढा वेळ पण नसतो आणि वेळ जरी असला तरी बाकीची पण छोटी मोठी कामे असतात. त्यानंतर मग आज आमच्याकडे आलं होतं एक पार्सल. तर ते पार्सल ती पाहत होती. पार्सल ओपन केलं आणि पार्सलमध्ये होतं तर ते म्हणजे हे डिझनी फ्रोझनचं टेंट हाऊस ऑर्डर केलं होतं आणि ते आलं होतं. तर ते मग त्याच्यामध्ये परत वेळ गेला आमचा. ते आलं, ओपन केलं आणि परत सगळं जॉईंट केलं. तर अशा प्रकारे फायनल त्याचा लुक आहे. तुम्हाला पण आवडलं की नाही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आमच्या टिया बेबीला तर बघा खूप आवडलेलं आहे आणि ती सांगत होती की हे माझं घर आहे आणि हे मला खूप आवडते. इकडून पाहत होती, कारण साईडला 2 विंडो टाईप 2 सर्कल आहेत आणि तिने मग याच्यामध्ये एन्जॉय केला. असं करत मग 8:30-9 वाजले. त्यानंतर मग 9:30 वाजता प्रदीप आले. प्रदीप आल्यानंतर मग आम्ही जेवायला घेतलं. बघा तुम्ही जेवणामध्ये दिसत आहे तुम्हाला भाकरी, भाजी आणि त्यासोबत मग मी आज पापड पण भाजले होते. तर गरमागरम पापड पण खाल्ले त्यासोबत. आणि आता आमच्याकडे जरा वाटाणे आहेत थोडेसे, तर प्रदीपला वाटाणे पण आवडतात. तर ते म्हटले थोडेसे वाटाणे पण गरम करून दे. तर मी इथे मग वाटाणे पण गरम करायला घेतले. थोडंसं तेल टाकून वाटाणे गरम केले आणि त्यामध्ये टाकलं मीठ. जेवण झाल्यानंतरचं मग काम म्हटलं तर आपली जी काही असते ती किचन क्लिनिंग, तर त्या कामाला मी इथे सुरुवात केलेली आहे. आणि टिया मध्ये बोलत होती, पलीकडे हॉलमध्ये खेळत होती. तर तिला मग बोलत गप्पा मारत माझं इथं चालू होतं क्लिनिंग. तर जे काही आज टेंट आलं होतं तर त्यामध्ये आमचा वेळ गेला. मग त्या वेळेमध्ये मी तिच्याशी थोडंसं बसत असते. आमच्या काही गप्पा गोष्टी असतात. गप्पा गोष्टी म्हणजे ती जी काही खेळत असते तर त्याच ती गप्पा मारते. तर ते मग मी पण तिच्यासोबत गप्पा मारते किंवा मग थोडासा स्टडी टाईम देत असते. तर आज पण त्याच्यामध्ये वेळ नाही गेला, दुसरंच कारण नवीन निघालं. आणि आज माझ्याकडे जसं तुम्ही पाहिले की मी हरभरे भिजू घातले होते. तर मग त्याला थोडीशी मोड येण्यासाठी किंवा मग उद्यासाठी लागणार असतील तर मग मी अशा पद्धतीने माझ्याकडे एक टोपली आहे त्यामध्ये मी ठेवत असते. आणि त्यानंतर मग स्वच्छ धुवून ठेवायचे. आणि याच्यामध्ये पण असं मटकी मूग वगैरे टाकले ना, तर यामध्ये पण मी 1-2 वेळेस टाकून पाहिलं तर त्याला मोड येतात. तर त्यासाठी मग मी इथे हरभरेसुद्धा टाकून ठेवले. आणि त्यानंतर मग गॅस ओठा स्वच्छ पुसून घेतला, कारण मी आज दुपारी चांगला धुतला होता आणि जास्त काही घाण झाला नव्हता. तर त्यामुळे मग मी असं पुसूनच घेत असते. खूपच घाण झाला तरच मग धुत असते, कारण जास्त काही सांडलंच नव्हतं. जसं की तुम्ही पाहताय एकदम क्लीन दिसत आहे. तर जेवणानंतर ही पूर्ण चकाचक करायला म्हणजे गॅस ओटा झालं, भांडे झालं, तर एक अर्धा-पाऊण तास जातो. खूप झालं. त्याच्यापेक्षा जास्त तर काही वेळ जात नाही. त्यामुळे रात्रीच भांडे घासणं या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. तर मग थोड्याशा नंतर आमच्या गप्पा पण होत असतात. तर इथे बघा आमच्या गप्पा चालू आहेत. हे मस्त मोबाईलमध्ये बघत होते आणि मग आम्ही इथे बसलो होतो, गप्पा मारत होतो. तर टिया मग टेंट खेळत होती हॉलमध्ये, तिथेच टेंटसोबत बसून तिथे खेळली. आणि नंतर मग परत थोडासा वेळ झाला जास्त, तर मग इथे आतमध्ये येऊन खेळत होती. आणि मग आतमध्ये इथं आम्ही गप्पा वगैरे मारत होतो. तिला मी काहीतरी बोलत होते आणि हिचं पण चालू होतं की मला मोबाईल पाहिजे असं. तर अशा प्रकारे गप्पा चालू असतात. तर बघा इथे कशी उड्या मारते ते मोबाईलमधलं पाहून. आणि हा टायमिंग जो आहे तो 11चा टायमिंग आहे. 11 वाजतात म्हणजे असं करत. आणि हा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण मी म्हणजे तुम्हाला 20 ते मिनिटाचा दिसत असेल, पण हा व्हिडिओ जो आहे तो आपला पूर्ण 5 ते 11, 11:30, 12पर्यंतचं रुटीन आहे. आणि आम्हाला जास्तच लेट झाला 11:30पर्यंत. तसं तर आम्ही झोपी जातो, पण कधी ही जर झोपली नाही तर मग थोडासा वेळ होतो आणि मग तिच्यासोबतच झोपावं लागतं. तर गप्पा मारत असताना नंतर मग ती म्हणली की मम्मी दूध पाहिजे. त्यासाठी मग मी इथे कपामध्ये दूध घेतलं. पहिलं आम्ही पण दूध घ्यायचो, पण आता थोडंसं कमी केलं. नाहीतर मग हळद दूध आम्ही सगळेच जण रात्री घेत असतो, पण तिला आज मी साधंच दूध दिलं होतं, हळद वगैरे घातली नव्हती. आणि मग दूध पिऊन नंतर मग थोड्या वेळाने ती झोपी गेली. आणि असं करत 11:30 ते 12च्या टायमिंगला आम्ही झोपी जातो. तर पलीकडच्या साईडला बघा ती थोडासा आता मोबाईल पाहत होती, कारण प्रदीप पण मोबाईल पाहत होते. आणि अशा प्रकारे तिचं दूध पिऊन झालं रात्री की मग नंतर आम्ही झोपी जातो. आणि हा आमचं पूर्ण असं रुटीन असतं संध्याकाळचं. तर तुम्हाला कसं वाटलं रुटीन नक्कीच मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आणि अजून तुम्हाला कुठले व्हिडिओज पाहायला आवडतील ते मला कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूया पुढच्या व्हिडिओ.